कोयता घेऊन दहशत माजविणारा इसम जेरबंद. आडगाव पोलिसांची धडक कारवाई. नाशिक येथील माळसांगवी परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या एका इसमाला आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धाडसी कारवाई करत जेरबंद केले. नाशिक शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थाची शक्यता टळली आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी माळसांगवी गावात एक इसम हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली. तसेच या घटनेचा व्हिडिओही पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम वैष्णवी लॉन्सच्या मागील बाजूस माळसांगवी परिसरात फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव समाधान काळू बदादे, राहणार म्हसोबावाडी, माळसांगवी, नाशिक असे सांगितले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने यशस्वीपणे पार पाडली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.